महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण द्वारा 1 जून से चोपड़ा उपविभाग में विद्युत सुरक्षा सप्ताह का आयोजन किया जा रहा है। इस विशेष सप्ताह के अंतर्गत आज एक जागरूकता रैली का आयोजन किया गया, जिसमें महावितरण के अधिकारियों, कर्मचारियों और नागरिकों ने उत्साहपूर्वक भाग लिया। महावितरण द्वारा विद्युत सुरक्षा सप्ताह के तहत चोपड़ा में जन जागरूकता रैली का आयोजन किया गया। रैली उपविभागीय कार्यालय से शुरू होकर छत्रपति शिवाजी महाराज चौक तक पहुंची, जहां अधिकारियों ने नागरिकों को विद्युत सुरक्षा, उपकरणों की देखभाल और मानसून में सावधानी जैसे विषयों पर मार्गदर्शन किया। विद्युत सुरक्षा जीवन की सुरक्षा जैसे नारों से रैली में चेतना फैलाई गई। साथ ही महावितरण का स्थापना दिवस भी मनाया गया और कर्मचारियों को सम्मानित किया गया। रैली उपविभागीय कार्यालय में सेवा शपथ के साथ संपन्न हुई। माननीय ऊर्जा मंत्री माननीय फडणवीस साहेब तसेच आमचे जे मुख्य कार्यालय मुंबई यांच्या आदेशानुसार आम्ही चोपडा तालुक्याअंतर्गत विद्युत सुरक्षा सप्ताह राबवला आहे। विद्युत सुरक्षा सप्ताहामध्ये वीज ग्राहकांनी कसं सुरक्षित राहावं आणि कसं अपघात टाळावं याबाबत आम्हाला ग्राहकापर्यंत जाऊन आम्ही माहिती दिलेली आहे। घरातील जे वायरिंग असते किंवा स्विचबोर्ड असतात ते चांगल्या कंपनीचे वापरायला पाहिजे याबाबत आम्ही ग्राहकांना माहिती दिली। तसेच प्रत्येकाने MCB RCCBचा वापर केला पाहिजे, जेणेकरून विद्युत अपघात टळतील। आणि शेवटी कुटुंब एक आहे, त्याच्यामुळे आणि विजेला माफी नाही आहे। एकदा जर शॉक लागला तर तिथं माफी नाही, त्याच्यामुळे सुरक्षा ही अत्यंत महत्त्वाची आहे। सर, आज जी रॅली काढली एक कशा संदर्भात होती? आज जी रॅली काढली आहे ती माननीय आमचे मॅनेजिंग डायरेक्टर साहेब तसेच माननीय मुख्य ऊर्जा मंत्री साहेब यांच्या आदेशानुसार आज ग्राहकांना सुरक्षित विद्युत सुरक्षानुसार कसं जागृत करावे याबाबत आम्ही माहिती दिली आहे रॅली काढून। आम्ही रॅली ही शिरपूर रोड येथील आमचे जे उपविभागीय कार्यालय आहे तिथून तर छत्रपती शिवाजी महाराज चौक इथपर्यंत काढली आहे। आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात आम्ही विविध ग्राहकांना भेटून त्यांना ग्राहकांना विद्युत सुरक्षाबाबत माहिती दिली। तसेच ग्रामीण भागात सुद्धा यापूर्वी 1 तारीखपासून 5 तारीखपर्यंत आम्ही ग्राहकांना भेटून आम्ही विद्युत सुरक्षाबाबत माहिती दिली आहे।